जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली। 291 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत असून या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। 2,45,929 मतदार असून 65 जागांसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूया। लोकशाहीच्या मोठ्या उत्सवाला आज सुरुवात झाली आहे। जालना महानगरपालिकेचं मतदान पार पडत आहे। आपण जर पाहिलं तर सकाळी 7:30 वाजून गेलेले आहेत आणि सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर मतदार राजाची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील सगळ्यासाठी नागरिक म्हणून तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुंबईकरांना काय सांगाल? सातत्याने महापालिका मतदान करा, निवडणूक आयोग सांगतो। आपल्याला कल्पना आहे की यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकांमध्ये देखील महापालिकेने सातत्याने मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा, जेणेकरून जे कुठले नागरिक समस्या आहेत किंवा आपला जो काही सूचना असतील त्या सगळ्या प्रभावीपणे आपल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतील। ते आज या निमित्तानं मी पुन्हा सांगतो की 1 तासाभरापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। अत्यंत शांततेने आणि व्यवस्थित चालू आहे सध्या। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती शासनाने सुट्टी देखील जाहीर केलेली आहे, तर ते देखील काही कारण नाही आहे मतदान न करण्याचं। तर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्रांवरती यावं। सर्व सुविधा मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। प्रशिक्षित मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळं आपल्याला अत्यंत चांगला अनुभव मतदान केंद्रांच्या वरती येईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। तर या निमित्तानं मी पुन्हा एक वार सगळ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। काही ठिकाणी मशीन्समध्ये प्रॉब्लेम येतो। अलिबागच्या चिवडागल्लीचं जे सेंटर आहे ते अर्धा ते पाऊण तास उशीर झाला। तिकडच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येतं की मतदारांना सांगण्यात येतं की मशीन्स जुनी आहेत म्हणून अडचण आली। ते फॅक्ट आहेत का? उशीर जुनं असतं 15 वर्ष जुनी। निवडणूक आयोगाने जी काही मशीन उपलब्ध करून दिलेली आहेत ती सर्व सुस्थितीमध्ये आहेत। चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी अर्थातच कितीही मशीन चांगली असली तरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।